हद्दीत छत्री तलावात अवैध उत्खनन, शासनाला लाखो रुपयांचा चुना। नगर परिषद हद्दीत छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असून काम जोमाने सुरू आहे। पण एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला त्यातील मुरुम हा रोडवर टाकण्यासाठी विक्री केल्याची धक्कादायक बाब दिनांक 2 डिसेंबरच्या रात्री स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे लक्षात आली। तेथील अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला रात्री 9 वाजता दिल्यानंतर महसूल अधिकारी पोहोचले। रात्री 12:30 वाजता या कालखंडात 2 पोकलेन, जेसीबी व 6 टिप्पर याच्या माध्यमातून अंदाजे 2000 ब्रासचे अवैध उत्खनन करून देवरण रस्त्यांवर अंदाजे 1 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर या तलावातील मुरुम टाकण्यात आला। त्या मुरुमाची शासकीय किंमत लाखो रुपयांची असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्याची खमंग चर्चा जनसामान्य नागरिकांमध्ये होत असल्याचं दिसत आहे। शासकीय नियमांप्रमाणे रात्रीचं उत्खनन करता येत नाही, पण हे उत्खनन कोणाच्या आदेशाने सुरू असल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे। या ठेकेदारावर कोणत्या गॉडफादरचा त्याच्या डोक्यावर हात आहे, पण या ठिकाणी वेगळंच घडत असल्याचं दिसून येतंय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार थांबवण्यात आला। महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजू जाधव व तलाठी राजेंद्र पुरी हे घटनास्थळी पोहोचले। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंडळ अधिकारी यांना महसूल प्रशासन कारवाईसाठी कमकुवत पडत असल्याने प्रश्न विचारले, तर मंडळ अधिकारी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही। उपस्थित नागरिकांना त्यांनी सांगितलं सकाळी 10 वाजेपर्यंत कारवाई करणार असल्याचं। महसूल विभाग या अवैध खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करतात? त्या ठेकेदाराच्या टिप्पर व पोकलेन ह्या सुद्धा अजूनपर्यंत जप्त करण्यात आल्या नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नागरिकांनी सदर प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी दिनांक 3 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार रवींद्र राऊत, अकोला जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्यासाठी निवेदन दिले। सदर निवेदन मोहम्मद रफी, शिराउद्दीन, फिरोज खान, अजमत खान यांनी निवेदनावर सादर केले। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी उपसंपादक छाया सनीसे, दांडंबी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.